आणि आता आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आंदोलनानं संपूर्ण दिल्ली म्हणजे देशाची राजधानी दणाणून निघालेली होती। आवाज घुमलेला होता देशाच्या राजधानीमध्ये। आज देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये तरुणांचा आवाज पुन्हा एकदा घुमतोय आणि तो म्हणजे विजयाचा हा जल्लोष आहे। हाच विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी केवळ मुंबईच नाहीत तर राज्याच्या इतर कानाकोपऱ्यातून देखील युवक आलेले पाहायला मिळत आहेत। आपण राज ठाकरे यांच्या घरासमोर आहोत आणि याच घरासमोर अनेक युवक जमलेले आहेत। थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या देखील युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी बाहेर गॅलरीमध्ये आल्या होत्या आणि मोठ्या संख्येनं हे युवक या परिसरामध्ये जमताना पाहायला मिळत आहेत। आणि थोड्याच वेळात राज ठाकरे हे देखील इथून घराबाहेर पडून सभास्थळी पोहोचतील। आपल्यासोबत अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनेक जण आहेत, ज्यामध्ये शरद कोळी आहेत जे सोलापूरहून आले आहेत, शिवसेनेचे उपनेते आहेत। काय सांगाल, ज्या प्रकारे युवकांनी आंदोलन केलं त्यांना कुठं ना कुठंतरी 12 वर्षात पहिल्यांदा अशा प्रकारचा एक राजीनामा घेण्याची वेळ आली? त्यांना कळून चुकलेलं आहे। कॉकरोच ही त्यांना ढसल्याशिवाय चावल्याशिवाय आता सोच तर बसत नाही। नुसता शिक्षण मंत्र्याचा राजीनामा नाही तर या ठिकाणी पंतप्रधानाचा देखील राजीनामा द्यावा लागला होता, अशी परिस्थिती झाली। या देशातल्या कान्याकोपऱ्यातून शेतकरी असतील, कामगार असतील, कष्टकरी असेल, ट्रक ड्रायव्हर असतील, ह्या सर्व लोक दिल्लीला निघायची तयारी जोरात चालली होती। त्याच्यामुळं यांना थंड वाजून आली आणि म्हणून कॉकरोचला भिवून, या देशातल्या युवकांना युवतींना भिवून ही शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला। खरं तर आंदोलनामध्ये तुम्ही बघितलं, तुम्ही दावलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्या अनेक युवकांना, विद्यार्थ्यांना लाठी चालवून त्यांचे हात मोडले, पाय मोडले, त्यांच्यावर बंदुक्या चालवण्यात आल्या, आपल्या महिलांवरती, आपल्या मुलींवरती कपडे फाडण्यात आले, त्यांच्या कमरेला मिट्या मारण्यात आल्या, त्यांच्या छातीला पकडण्यात आल्या। एवढं नीच या दिल्ली पोलिसांनी काम केलेलं आहे। या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे, खरंच लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल, या देशातल्या जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा देण्याला प्रत्येक देशामध्ये जे आंदोलन झालं, प्रत्येक राज्यात आंदोलन झालं, त्या सगळ्या देशातल्या मुख्य न्यायाधीशाकडे माझी विनंती आहे की तुम्ही सोमोटो केस दाखल करून घ्या आणि ज्या दिल्लीतल्या हरामखोर पोलिसांनी, ज्यांनी भाजपचं तळवं चटणाऱ्या त्या पोलिसांनी खाकी वर्दी घालून जे विद्यार्थ्यावरती अन्याय अत्याचार केला, त्यांच्यावर 307 प्रमाणे गुन्हा दाखल करा। अहो, ही भाजपचं सरकार, केंद्रात बसलेलं सरकार आणि राज्यात बसलेलं सरकार हिंदू मुस्लिम हिंदू खतरे में है म्हणून खुर्चीवर बसलंय। तुम्हाला लाज वाटत नाही का रे? अरे, हिंदूंच्या मुलीवरती अन्याय अत्याचार झाला, हरामखोरानं तुम्ही काय बांगड्या घातल्या होत्या का? तुम्ही कुठल्या बिळात जाऊन बसला? त्या दीडपुट्या त्या नित्या राण्याला मला विचारायचं, अरे नित्या गैबान्या, अरे तुझा मेंदू काय मुंग्याने खाल्ला काय? अरे तू प्रत्येक वेळेस हिंदू मुस्लिम करून बोंबलत असतो। अरे, आपल्या हिंदूंच्या मुलीवरती दिल्ली पोलिसांनी आणि तुझ्या भाजपच्या नेत्याने अन्याय अत्याचार केला। अरे, औरंगजेबनी जेवढा अन्याय केला नाही। तरी आपण पाहतोय दृश्य, शिवतीर्थ बाहेर राज्यभरामधून अनेक जण आलेले आहेत। काही वेळातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवाजी पार्क जिथे सभास्थळ आहे तिथे पोहोचणार आहेत। अनेक तरुण त्यांची खरं तर वाट पाहत आहेत, तरुण आंदोलक आहेत ज्यांनी या आंदोलनाला, दिल्लीमधल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आणि त्यामुळे मुंबईमध्ये अनेक मोर्चे काढले गेले, त्यामध्ये सहभागी झालेले होते तरुण। उनकी पीठ थपथपाने के लिए, उनको शाबाशी देने के लिए आज राज साहब और उद्धव साहब यहाँ पे आ रहे हैं। आप अभी देख लीजिए भीड़ कितनी है तो आपको अंदाजा लग जाएगा। प्रहलाद जोशी जी को ऑल द बेस्ट। बहुत सारे युवाओं की जिम्मेदारी उनके ऊपर है, तो ऑल द बेस्ट। संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नवीन शिक्षण मंत्री जे आहेत त्यांना शुभेच्छा देखील संदीप देशपांडे यांनी दिलेल्या आहेत। अनेक तरुणांची जबाबदारी आता त्यांच्यावर आहे, त्यामुळे त्यांना ऑल द बेस्ट असं म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी कृष्णात यांच्याकडे जाणार आहोत। कृष्णात, शिवतीर्थ बाहेरची दृश्य आपण पाहतोय, मोठ्या संख्येनं सगळे तरुण मंडळी जे आहेत ते या ठिकाणी आलेत। काही वेळातच राज ठाकरे देखील बाहेर येतील। कधीपर्यंत राज ठाकरे सभास्थळापर्यंत जाऊ शकतात, काही अपडेट? साधारणतः 11:30-12 वाजतील सभास्थळी पोहोचण्यासाठी आणि साधारणतः 12च्या दरम्यान ही सभा सुरू होईल एक अशी शक्यता आहे। परंतु तत्पूर्वीच संपूर्ण परिसर हा तिरंगी झेंड्याने व्यापून गेलेला आहे। आपण पाहू शकतो हे संपूर्ण शिवाजी पार्क परिसरातील दृश्य आहे आणि केवळ
कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही तर तिरंगा झेंडा, अजेंडा नाही तिरंगा झेंडे वाटले जात आहेत. अनेक कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी युवक आहेत ते झेंडे वाटताना पाहायला मिळत आहेत. कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही तर तिरंगा झेंडा हा वाटला जातोय युवकांना. आपल्यासोबत युवक आहेत, कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही, केवळ तिरंगा झेंडा वाटत आहेत. काय सांगाल? हां, उद्दिष्ट तर मला वाटतं हे म्हणजे आम्ही मिलेनियल्स आहे, पण जेनझीने हे आंदोलन केलं आहे, तर आम्ही कुठेतरी प्रश्न विचारण्यात कमी पडलो असं आम्हाला वाटतं. पण ही पिढी जी आहे यांना मुळात ह्यांना प्रश्न पडतात, त्यांना अकाउंटेबिलिटी लागते प्रत्येक प्रश्नाची आणि कन्सिस्टन्सी असते आंदोलनाला काही छोटे मोठे गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांनी त्यांची दिशा ही भरकटवली नाही. त्यांनी रिझल्ट ओरिएंटेड आंदोलनं आहे, जे मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा त्यांनी दिला पाहिजे, तर तो त्यांची दिला नाही, तर जेनझीने तो त्यांच्याकडनं काढून घेतला. नक्कीच आपण पाहू शकतो की घोषणाबाजी सुरू झालेली आहे, जी मोठ्या संख्येनं जे युवक जमलेले आहेत, त्याचबरोबर शिवसैनिक मनसैनिक कार्यकर्ते जमलेले आहेत आणि या संपूर्ण परिसरात हा दणाणून सोडलं जातो आहे. आपण देखील या आंदोलनाच्या विजय जल्लोषामध्ये सहभागी झाले आहेत. काय भावना आहेत? नाही, भावना आम्ही एकदम खुश आहोत, कारण ज्या पद्धतीने तरुणांवर लाठीचार्ज झाला, निर्दयपणे त्यांना मारण्यात आलं, कुठंतरी यांना वाटलं की तरुण घाबरतील आणि घरी बसतील, पण ह्या तरुणांनी दाखवून दिलं की आम्ही देशाचं भविष्य आहे आणि आमच्यासोबत जर या पद्धतीने तुम्ही काही केलं तर काय करायचं ते त्यांनी दाखवून दिलं आणि धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यावा लागला. धन्यवाद. तर हे होते जे आता विजय जल्लोषामध्ये सर्वजण सहभागी होत आहेत. हातात तिरंगी झेंडा घेऊन घोषणाबाजी करत हे सर्व तरुण आणि त्याचबरोबर शिवसैनिक मनसैनिक अशा प्रकारे सहभागी होत आहेत. अनेकांना तिरंगा झेंडा हा वाटला जातो आहे. जरी तुम्ही घरातून झेंडा घेऊन आला नसाल तरी एक या ठिकाणी झेंडा वाटण्याचं काम जे आहे ते मनसेच्या कार्यालयासमोर सुरू असलेलं पाहायला मिळतं आहे. आणि आपण ज्या व्यासपीठाकडे जाण्यासाठी ही सर्व जेनझी पिढी ही कशी जात आहे मोठ्या संख्येनं, अगदी आपापल्या मित्रांच्या सोबत, कॉलेज ग्रुपच्या सोबत ह्या संपूर्ण परिसरात गेले अनेक दिवस ठिय्या टोकून होते, अनेक दिवस या ठिकाणी येत होते. कोणतेही आमिष नाही आणि कोणत्याही प्रकारचे दडपण न आणता बिनधास्तपणे बोलत होते. सरकारच्या विरोधात बोलत होते, केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलत होते, पंतप्रधान यांच्या विरोधात बोलत होते आणि हा विजय जो आहे तो अखेर त्यांनी साध्य केलेला आहे. आणि त्याचमुळं हा विजय जल्लोष साजरा करण्यासाठी या शिवाजी पार्कवर ही जेनझी पिढी आता अवतरलेली आहे. आप यहाँ पे फूल लेकर आए हो, किसको देना है? ये धर्मेंद्र प्रधान के लिए है? हम कल की खुशी के लिए अपने लिए फूल लेकर आए हैं, दिखाने के लिए कि फूल से भी चेंज हो सकता है दुनिया में. ट्रेंड भी फॉलो किया है यहाँ पे, आप क्या कहना चाहोगे? कुछ लिखा है और अब व्हाइट फ्लावर लाए हैं. फॉर पीस विच इज़ वेरी इंपॉर्टेंट, सो या दैट्स इट. स्वप्नील, खरं तर हे आंदोलक हातामध्ये फुलं घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर जेनझीची ना हीच खरं तर एक वेगळी ओळख आहे असं आपण म्हणूयात. आंदोलन त्यांनी करताना आपला अंदाज कायम ठेवलेला होता, आपल्या अंदाजामध्येच सगळेजण आंदोलनं करत होते आणि आज जेव्हा विजयी जल्लोष करण्याची वेळ आलेली तरी देखील ते ट्रेंड पाळताना दिसत आहेत. ट्रेंडला कुठेही मागे पडू देत नाहीयेत. आपला ट्रेंड पाळत, आपला अंदाज पाळत आज ते या ठिकाणी जल्लोष करण्यासाठी आले. नक्कीच या आंदोलनातील हीच जेनझीची खासियत आहे की त्यांनी ट्रेंडला मागे सुद्धा पडू दिले नाही, मात्र आपल्या मागण्या त्या सुद्धा मागे पडू दिल्या नाही आहेत. या ठिकाणी आपण बघतोय काही तरुण आहेत ज्यांच्या हातामध्ये आपल्याला गुलाबाची फुलं असतील, एकूणच सूर्यफुलं असेल ते पाहायला मिळतं. तसेच जो ट्रेंड जो आहे तो ट्रेंड सुद्धा दाखवण्यात आलेला आहे. आपण त्यांच्या हातामध्ये जो हा एक ट्रेंडवाला बॅनर आहे ते बघितलं तर कुछ कुछ आपने रिझाईन दे दिया असं एकंदरीत यावरती म्हटलेलं. आपण परत एकदा त्यांच्याकडे जाऊया, परत एकदा त्यांच्याकडे माहिती घेऊया काय नक्की म्हणायचं आहे. ट्रेंड पण फॉलो होतोय, मागण्या पण पूर्ण झाल्या. I don't know Marathi, but then yeah. So this is what the Gen Z has done. So it is the protest is for Gen Z. It is for youth. It is for the people, by the people, which the democracy stands for. So yeah, democracy wins. फूल किसको लाया, लेकिन फूल किसको देने वाले आप? Policeman. हमने कल की खुशी के बाद हमने खुद के लिए फूल लिए हैं ताकि हम सबको दिखा सके कि देखो फूल से सिर्फ पीसफुल प्रोटेस्ट से भी दुनिया बदल सकती है. जेनझी सोबत आपण बघतो या ठिकाणी
प्रौढसुद्धा जे आहेत त्यांचे पालकसुद्धा आहेत ते सुद्धा या ठिकाणी उतरलेले आहेत. बोलायचं नाही आहे, मात्र पाठिंबा पूर्ण आपण त्यांच्याकडे पाहतो या ठिकाणी देताना पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी सुद्धा काही लोक आहेत, काही नागरिक आहेत, ते सुद्धा पाहायला मिळतील. त्यांच्यासोबत आपण संवाद साधू नक्की त्यांना काय म्हणायचं आहे. या ठिकाणी आणखी एक आपण बघतोय एक ट्रेंडवाला बॅनर आहे. काय म्हणायचं नक्की, क्या कहना चाहोगे?